नमस्कार, मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। मित्रो, आज दिनांक 6 मे 2024 आणि आता सायंकाळचे 7:30 झालेले आहेत। शेतकरी मित्रो, एप्रिल महिन्यामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला वादळी पाऊस बघायला मिळाला आहे आणि या वादळी पावसामुळे आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये गारवासुद्धा बघायला मिळत होता। पण मे महिन्याची सुरुवात होताच आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळत आहे। बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला तापमानाचा पारा हा 45च्या वर गेलेला आपल्याला बघायला मिळत आहे। अशामध्येच हवामान खात्याने उद्या दिनांक 7 मे 2024 उद्यापासून आपल्या राज्यामध्ये वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। शेतकरी मित्रो, मराठवाड्यासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळत आहे आणि पुढे काही दिवस या ठिकाणी आपल्याला उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळत आहे। सोबतच कोकण विभागामध्ये सुद्धा आपल्याला उष्णतेची लाट प्रामुख्याने बघायला मिळत आहे आणि उद्या दिनांक 7 मे 2024 उद्यापासून पुढे काही दिवस आपल्या राज्यामध्ये वादळी पावसासह काही ठिकाणी गारपीट होणार असल्याचा अंदाजसुद्धा हवामान खात्याने दिलेला आहे। यामध्ये उद्या दिनांक 7 मे 2024 रोजी आपल्याला आपल्या राज्यातील मराठवाड्यासोबतच विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे। यामध्ये खास करून आपल्याला नांदेड आहे, लातूर आहे या जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पाऊस बघायला मिळू शकते। तर बीड, धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हलक्या सरींची दाट शक्यता आहे। सोबतच यवतमाळ आहे, वर्धा आहे, अमरावती साईडचा काही भाग आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। सोबतच या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट सुद्धा दिलेला आहे। त्यानंतर नागपूर आहे, भंडारा, गोंदिया आहे या जिल्ह्यांना सुद्धा येलो अलर्ट देऊन या ठिकाणी सुद्धा विजांसह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे। सोबतच चंद्रपूर आहे, गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याला प्रामुख्याने वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे।